अपेक्षा असते पक्ष प्रमुखांना जाऊन भेटावं. आणि अनेक ठिकाणी असं चित्र आहे की एक व्यक्ती कुणीतरी निवडणूक लढू इच्छितो आणि त्याला संधी नाही सांगण्याच्यासाठी त्याचे 10-15 हितचिंतक ही त्या ठिकाणी येत असतात. एका दृष्टीने ही लोकशाहीची पद्धत आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये एकाने उसून कुठे निर्णय घ्यायच्याऐवजी विविध सरकारांची मतं लक्षात घेऊन साधारणतः परिस्थितीचा अभ्यास करणं याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्यामधून जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास चालू आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पक्षाचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत जयंत पाटील ते आणि आमची काही सिनियर लोकांची टीम आहे ते मुलाखती घेतली आणि पक्षाचा निर्णय घेतली. त्याच्यापूर्वी ही निवडणूक 3 पक्ष एकत्रित येऊन लढणार आहेत. त्याच्यामध्ये आम्हा लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना. आता हे 3 पक्षात एकत्रित निवडणुकीला जायचं म्हटल्यानंतर कुठली एक जागा असली तर ती एक तिघांच्यात कुणी लढवावी या संबंधीचा सुद्धा विचार विनिमय आणि एक वाक्यता करावी लागते. आणि ती प्रक्रिया सध्या चालू आहे. गेले 3 दिवस मुंबईला 3 पक्षाचे नेते बसतात आणि जागांचं वाटप ही प्रक्रिया ते संपवत आहेत. एकदा ते वाटप या संबंधीचा निर्णय झाला किंवा तो पक्ष तिथं कोण उमेदवार द्यायचा आहे याचा विचार करेल. आणि आमची अपेक्षा असते की 10-1 दिवसात हे सगळं संपवून प्रत्यक्ष लोकांच्या जाणं आणि लोकांना आपली भूमिका सांगणं हे आमचे सगळे सहकारी सुरू करतील. महाराष्ट्रात साधारणतः वातावरण अनेक अनुकूल दिसतं. 5 वर्षाच्या पूर्वी जेव्हा निवडणुका विधानसभेच्या झाल्या त्यावेळेला 5 वर्षापूर्वी काँग्रेसचा एक खासदार निवडून आला, राष्ट्रवादीचे 4 आले. यावेळेला 48 पैकी 30 लोक निवडून आले. याचा अर्थ लोकांच्यात बदल आहे. लोक परिवर्तनाला उत्सुक आहेत आणि सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष यांना बाजूला करण्याच्या मनस्थितीत आहे. एक आशादायक चित्र आहे. त्या कामात आम्ही लागलो आहे.